हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. 38 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग संपूर्ण कटिंग शेअर करणार आहे. पेपरवरती कटिंग करून ब्लाऊजवरती कसं मार्किंग करायचं आणि ते संपूर्ण जे कुठं आपल्याला जे मार्जिंग आहे ते कुठं वाढवायचं संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. 38 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आहे. तर मी इथं न्यूजपेपर घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही इथं. आणि बंद बाजू जी आहे ती माझ्याकडून आहे. बंद बाजूने आपल्याला इथं कटिंग करायला सुरुवात करायची आहे. तर सगळ्यात पहिला आपल्याला उंची टाकायची आहे. माझ्याकडे सगळं जे काही कस्टमरचं माप आहे ते मी इथं वहीमध्ये लिहून घेतलेलं आहे. तर इथं मी तुम्हाला माप दाखवतीये. उंची 13.5 इंच आहे, छाती 38 इंच आहे, कमर 33.5 इंच आहे, बाही 4.5 इंचाची आहे, दंडघेर 13.5 इंच आहे, मागचा गळा 4 आहे आणि पुढचा गळा 6.5चा आहे. तर आपण याच्यावरून संपूर्ण पेपर कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर इथे पहा 13.5 इंच उंची आहे कस्टमरची. तर आपण इथं 14.5 इंचावर मार्किंग करून घेऊ. तुम्हाला उंचीत काही बदल करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. बघा इथं 13.5 इंच प्लस 1 इंच ॲड केलं, 14.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. ही झाली आपली संपूर्ण ब्लाऊजची उंची झाली इथपर्यंत. आता आपल्याला घ्यायचंय शोल्डरचं माप. तर गळा जो आहे तो आहे बघा किती 4 इंचाचा आहे. तर मी जसं 4.5 इंचावर मार्किंग करते तर आपण वरतून गळा मोजू किती आहे. तर इथं हा गळा भरणार आहे 10 इंच. ज्यावेळेस तुमचा गळा 10 इंचाच्या म्हणजे 10 इंच 10.5 इंच 11 इंच असा गळा येतो तर तुमचा गळा हा डीपमध्ये जातो, बरोबर. म्हणजे हा गळा तुमचा डीप आहे. आणि डीप गळा असेल तर आपल्याला इथं शोल्डर हे छोटं ठेवायचं आहे. तर मी इथं हे जे शोल्डर आहे हे संपूर्ण 5.25 इंच घेते पहा. आणि जी मुंढा उंची आहे ती आपण इथं घेणार आहोत 5.25 इंच 38 साईजसाठी. आणि 5.25 इंच परत एकदा मोजून आता हे मार्जिंग जे आहे ते आपण व्यवस्थित इथं रेश लाईन ओढून घेऊ अशा पद्धतीने. आता आपल्याला इथं घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. तर 38 छाती आहे, 38 छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच. आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिंग 1.5 इंच किंवा 2 इंच ठेवू शकतात. तर मी 2 इंच शिलाई मार्जिंग ठेवतेय. 11.5 इंचावर आपली संपूर्ण घडी ही बसलेली आहे. 9.5 इंच प्लस त्याच्यामध्ये 2 इंच. आता सरळ लाईन इथं पण ओढून घेऊ फिटिंगला. कमरेचा भाग जो आहे जिथं आपला खाली तिथं सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला. आता इथून आपल्याला द्यायचा मोंढ्याचा शेप. तर मी मोंढ्याचा शेप बघा 1.25 इंचापासून देते, कारण की डीप गळा आहे बॅक पार्टचा आपला. तर आपण जास्त बाहेरून न घेता 1.5चा न घेता तुम्ही अगदी 1 इंचाचा पण घेऊ शकता. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर कुठं झोळ चुने आपल्याला येणार नाही या पद्धतीने जर घेतला तर मी 1.25 इंचाचाच जो काही टक्स मोंढ्याचा राऊंड आहे तो आपण इथं टाकून घेतला अशा पद्धतीने. आता आपण इथं मोंढ्याचा हा राऊंड घेतला बॅक पार्टचा. आता आपण इथं जो फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार आहे तो पण आपण लगेच काढून घेऊ. तर फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार घेण्यासाठी मी इथं अगदी अशी खेटून घेते, जसं अर्धा 1.25 इंच इतकं घेतलं तरीही चालेल. आणि या पद्धतीने हा पण शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, तर हा झाला आपला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा शेप. आता आपल्याला घ्यायची गळा रुंदी. तर मी 2.25 इंच गळा रुंदी इथं टाकून घेते. हे बघा, तर पुढचा गळा आपल्याला टाकायचा आहे. तर पुढचा गळा 6.5 इंच आहे. तर मग आपण 7 इंचावर टाकू, म्हणजे शिवल्यानंतर 7 इंच 6.5 इंच तयार होईल. खालच्या साईडला गळा रुंदी ही आपण 2.5 इंच ओपन ठेवणार आहे. आता इथं बॉक्स काढून घ्यायचा आहे आपल्याला. बघा, बॉक्स काढून आता आपण इथं डिझाईनचा गळा किंवा
गोल गळा हा घेऊ शकतो, तर पानगळ्याचा आकार किंवा तुम्ही इथं पंचकोनी असा गळा घेऊ शकता किंवा चौकोनी आवडत असेल तरी पण घेऊ शकता, कारण की प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये आपण पुढून डिझाईनचा गळा सुद्धा टाकू शकतो. आता आपल्याला घ्यायचा आहे तर छातीचा 10वा भाग जो आडवा टक्स आहे तो टाकायचा आहे. 38 छातीचा 10वा भाग येतो 3.8 इंच, तर तो आपण इथं टाकून घ्यायचा आहे. हे बघा 3.8 इंच टाकून घेतला आपण इथं या पद्धतीने. आता इथून आपल्याला तुम्ही जर टक्स जो काय आपला कटोरीचा टक्स पॉइंट आहे तो जर मोजून घ्यायला असला तर आपल्याला तो इथं टाकायचा आहे. तर मी इथं बघा 10.5 इंचावर मार्क करतेय कटोरीच्या टक्स पॉइंटला. तर कुणाचा 9.5 सुद्धा येऊ शकतो, कुणाचा 9 येऊ शकतो, तर तुम्ही त्या पद्धतीने टाकायचं आहे. तर सरळ लाईन एक ओढून घेते. सरळ लाईन ओढून घेतली आपण इथं. हे बघा आता हा जो आपण टक्स घेतला ह्या टक्सच्या खाली जवळजवळ 2.5 इंच किंवा 2.25 इंच 2 इंच याच्यामध्ये एक पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला 2 ते 2.5 इंचामध्ये. आणि बघा पाऊण इंचाचा अंतर घ्यायचं आहे आपल्याला, खाली पॉइंट घ्यायचा आहे पाऊण इंचाचा. आणि इथं सुद्धा तीच प्रोसेस वापरायची. जोवर आपण 2 इंच 2.5 इंचाच्या मध्ये जो गॅप घेतला ना, इथून याच्या पण लेवलला आपल्याला ही वरची लाईन सरळ ओढायची. आणि हे बघा या पद्धतीने हा आकार द्यायचा आहे आपल्याला. आता इथून आपल्याला 1 इंच पॉइंट घ्यायचा वर. आता इथून शेप देऊन घ्यायचा. आणि छान असा शेप देण्यासाठी इथून आपल्याला गॅपिंग कट म्हणजे इथं थोडंसं आपल्याला कपडा हा कट करून टाकायचा, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला पफ जो आहे तो छान येईल. आता इथे पहा, इथं दुसरीकडे काही वाढवलंय का आपण? काहीच नाही. जे काही मार्जिंग आहे ते सगळं आपण ब्लाऊजच्या मध्येच केलेलं आहे. साईडला इथं कुठंही मार्जिंग वाढवलेलं नाहीये. तर आता सगळ्यात पहिला आपण हे कट करून घ्यायचंय आपल्याला. हे जे काही मार्जिंग आहे ते आपल्याला ब्लाऊज वरती वाढवायचं आहे. पण इकडे फिटिंगच्या साईडला तुम्ही वाढवू शकता. कसं? हे बघा, हे जे मार्जिंग आहे हे किती आहे आपलं? अर्धा इंच. तर आपलं हे जातं 1 इंच बरोबर. दोन्ही साईडला तुम्ही जे आहे इथं अर्धा इंच वाढवू शकता. आणि तेच मार्जिंग आपण इथं वाढवून घ्यायचं आहे. अर्धा पाऊण इंच इतकं थोडंसं वाढवून घ्या. नाही वाढवलं तरी चालतं, कारण की आपल्याला जे काही मार्जिंग आहे ते ब्लाऊज वरती वाढवायचं आहे. जर तुम्हाला लुजिंग लागत असेल तरच तुम्ही इथं मोंड्यात वाढवा, नाहीतर नका वाढवू, काहीच अडचण नाहीये. आता ह्या साईडला आपल्याला काय करायचं? आता हे संपूर्ण कटिंग करून घेऊ आपण. पुढंच मार्जिंग वाढवायचं नाही, जे काय आहे ते आपण ब्लाऊज वरती वाढवू. तर मी हे सगळं पॅटर्न जे आहे ते कट करते. आणि बॅक पार्ट आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिला आपण जो मोंढा बॅक साईडचा आहे तो आपण इथं कट करून घेऊ. गळा रुंदीला मी थोडासा कट लावून घेते. हे बघा, तर आपण बॅक साईड जो आहे तो आपण इथं साईडला करून घेणार आहे. आणि आता आपण हे फ्रंट पार्टचं जे पण मार्जिंग आहे ते आपण इथं कट करून टाकायचंय. आता जो मोंढ्याचा राऊंड आहे तो पण आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. हे बघा, आपण हे संपूर्ण कट करून घेतलं पॅटर्न अशा पद्धतीने. म्हणजे आपण
फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कट करून घेतले. आता जे ब्लाऊज वरती माप आहे हे कशी बसवायची ते पाहू आपण. हे बघा मैत्रिणींनो, आपण इथं 2 अस्तर घेतलेत मी आणि याची डायरेक्टली मी कटिंग तुम्हाला अस्तरवरती दाखवणार आहे, कसं पॅटर्न ठेवायचं आणि कसं मार्जिंग वाढवायचं. तर या पद्धतीने 2 घेतलेले आहे अस्तर, तुम्ही बघू शकता. आणि बंद बाजू जी आहे ती माझ्या साईडला आहे. तर इथं सगळ्यात पहिला आपण जो बॅक पार्ट आहे तो जसाच्या तसा ठेवून कटिंग करायचा आहे आपल्याला. आणि हे बघा, आता इथं तुम्हाला वाटलं ना उंची वाढवायची आपल्याला, तरी तुम्ही इथं उंची वाढवू शकता. तुम्हाला वाटलं कमी करायची तरी वाढवू शकता, कमी करू शकता. खालच्या साईडने कमी करायची असेल तर खाली सरकून ठेवा, उंची वाढवायची असेल तर वर सरकून ठेवा. तसंच फ्रंट पार्ट पण करायचं आहे तुम्हाला, खालच्या साईडनीच उंची कमी जास्त करून घ्यायची आहे. मुळात तर तुम्ही कटिंग करतानाच जी काय तुमची उंची आहे कमी जास्त करायची ती तुम्ही परफेक्ट अगोदरच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता मी खडूचं मार्जिन मी इथं करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथं सेम टू सेम हा बॅक पार्ट जो आहे तो करून घेतला, काढून घेतला. आणि जी गळा रुंदीचं मार्जिन ते सुद्धा आपण इथं काढून घेतलं. हे बघा आलं. तर या पद्धतीने हा बॅक पार्ट मध्ये आपल्याला काही चेंज करायचं नाहीये, जशाच्या तसं ठेवून कटिंग करायचंय. आता राहिला फ्रंट पार्ट. तर हे बघा, जे फ्रंट पार्टचं मार्किंग साठी हे बघा हा जो पॅटर्न आहे तर हा तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने. पण फक्त ह्या साईडला तुम्हाला चेक करायचं आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचंय. तर तुम्ही हे ठेवू शकता अशा पद्धतीने आणि हे मार्जिन करून घेऊ शकता. जसंच्या तसं सगळ्यात पहिलं काढून घ्यायचंय आपल्याला हे पॅटर्न. बघा, जसंच्या तसं काढून घेतलं. पण मी हुकलूक पट्टीच्या साईडला थोडंसं 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे हे मार्जिन, आणि ते आपल्याला ठेवायचं आहे. जिकडं आपलं हुकलूक पट्टी आहे तिकडनं आणि खालीवर पार्ट आहे त्याच्यामुळे मी खडूचं मार्जिन इथं करून घेतलं. पण कटिंग करताना आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा थोडंसं कट करायचंय. जी हुकलूक पट्टीसाठी जेवढा कपडा लागतो तेवढा एक्स्ट्रा घ्यायचंय. आता ह्या पॅटर्न मध्ये काय वाढवायचंय ते तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं जसं तसा पॅटर्न आपण आखून घ्यायचा आणि ह्या साईडनी जिथं आपल्याला कटोरी जोडाव्या लागती तिथून आपल्याला हा पॅटर्न अर्धा इंचानी वाढवून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने वाढवून घ्यायचा आहे. हा पॅटर्न इथं वाढवून घेतला आपण. त्याच्यानंतर हा जो कटोरी पॅटर्न आहे तुम्ही इथं ठेवणार आहे या पद्धतीने. हा पण जसंच्या तसं सगळ्यात पहिले आखून घ्या. घेतल्यानंतर इकडनं आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. जी फिटिंग पार्ट असतो इकडनं अर्धा इंच वाढवायचे. ते का वाढवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण इथं वरच्या साईडला हा जोडून द्यायचा आहे. जी लाईन आहे ती वर डायरेक्टली जिथं फिटिंग आपली राहणार आहे मोंड्यातली तिथं जोडून द्यायचं आणि खाली अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि ह्या साईडनी अर्धा इंच वाढवून घ्यायचं. जिकडून कटोरी आपण जोडतो त्या साईडनी दोन्ही साईडनी अर्धा इंच वाढवून घ्यायचंय. इथं पण अर्धा इंच ह्या पॅटर्न मध्ये वाढवायचं, ह्या साईडनी पण अर्धा इंच वाढवायचं आणि ह्या साईडनी पण अर्धा इंच वाढवायचं. तर एवढं आपल्याला वाढवून घ्यायचं. आता ह्या साईडला तुम्ही म्हणशाल अर्धा इंच का वाढवलं, तर आपण 1.5 इंचाचं इथं कटिंग केलं होतं ह्या पॅटर्न मध्ये.
ह्या पॅटर्न मध्ये आपण इथं अर्धा इंचाचं पावणे इंच कटिंग केलेलं ह्या पॅटर्न मध्ये. तर पावणे इंच किती होतं, 1.5 इंच होतं. मग आपण इथं अर्धा इंच वाढवलं, इथं अर्धा इंच वाढवलं म्हणजे झालं 1 इंच. मग राहिलेला अर्धा इंच आपण इकडे फिटिंगच्या साईडला वाढवून घेतलं म्हणजे व्यवस्थित आपला दोन्ही पण पॅटर्न हा कट होऊन जातो. आता वरच्या साईडला आपण आरामशीर बाही कटिंग करू शकतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. 4.5ची बाही आहे ह्या कस्टमरची. तर हे बघा आरामशीर इथं एवढं असं बाही इथं वरती निघणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. मी आता ब्लाऊज कट करून घेणार आहे. तर मला हे जे 2 ब्लाऊज आहेत कस्टमरचे हे कटिंग करायचे आहेत आणि स्टिच पण करायचे आहेत. तर याला वर्क आहे पाहू शकता. जमलं तर मी याचा पण व्हिडिओ नक्की शेअर करेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.